नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ऑल टेन्सेस बद्दल पूर्णपणे माहिती घेणार आहोत. म्हणजेच आपण जे मागच्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये एक टेन्स बद्दल पूर्णपणे जाणून घेतलं. त्याचं व्याकरण असेल किंवा दररोजच्या बोलण्यातली उदाहरणं असतील. तर आज आपण काय करतोय तर सगळे टेन्सेस आहेत त्यांना एकत्र आणून एकाच व्हिडिओमध्ये त्याचे एक्झाम्पल घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला बोलण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. त्याचा वापर कुठं होतो, कोणता कुठं वापरला जातो आणि टेबल असल्यामुळं जास्त लक्षातही राहतं. ठीक आहे. तर आज आपण फक्त एक्झाम्पल घेणार आहोत आणि त्यांचा वापर कसा करायचा, कोणतं वर्ब आयएनजी येतं, या सगळ्या गोष्टी कळतील आणि दररोजच्या वापरात बोलण्यामध्ये आपल्याला फरक नक्कीच जाणवेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आपण सुरुवात करूया. आता आपण इथं टेबल बनवलाय, तो टेबल समजून घेऊया अगोदर. तर इथं प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स असे 3 काळ असतात. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर हे झाले 3 काळ. आता त्यांचे इथं वेगळे पण टाईप आहेत, जसं की सिंपल प्रेझेंट साधा वर्तमान काळ, तसंच सिंपल पास्ट म्हणजेच साधा भूतकाळ. म्हणजे इथं काय येणार, साध्या भूतकाळाबद्दल बोलणार. आपल्याला इथं काय आहे असं पाहिजे तर मग काय ना, इकडं परफेक्ट टेन्स आणि इकडं पास्ट टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळाबद्दल या कॉलम मध्ये. अशा प्रकारे आपण टेबल बनवलेला आहे आणि याच्या मदतीने आपण सगळे टेन्सेस एकत्र घेणार आहोत. ठीक आहे, सगळे एकत्र येतील. तर चला आपण सुरुवात करूया. आपण पहिलं उदाहरण घेऊया, ते म्हणजेच तो अभ्यास करतो किंवा ती अभ्यास करते असं म्हणायचं. मग काय येईल, तो अभ्यास करतो घेऊया आपण. ही स्टडीज. तो अभ्यास करतो. त्याने अभ्यास केला. ही स्टडीड. तो अभ्यास करेल. ही विल स्टडी. ही विल स्टडी. तो अभ्यास करेल. हे झाले सिंपल टेन्सेस. आता आपण कंटिन्यूअस टेन्स म्हणजे क्रिया चालू आहे किंवा चालू होती किंवा चालू असेल असं सांगायचं असेल तर यांचा वापर होतो. मग तो अभ्यास करत आहे. ही इज स्टडीइंग. ही इज स्टडीइंग. तो अभ्यास करत आहे. तो अभ्यास करत होता. ही वॉज स्टडीइंग. तो अभ्यास करत होता. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. तो अभ्यास करत असेल. ही विल बी स्टडीइंग. तो अभ्यास करत असेल. हे झाले कंटिन्यूअस टेन्स म्हणजेच क्रिया चालू आहे, चालू होती किंवा चालू असेल सांगण्यासाठी वापर केला. आता आपल्याला क्रिया पूर्ण झालेली आहे असं सांगायचंय. मग ती प्रेझेंट टेन्स मध्ये, भूतकाळामध्ये असेल किंवा भविष्यकाळामध्ये असेल, पण ती क्रिया पूर्ण झाली, झालेली आहे किंवा झालेली होती किंवा झालेली असेल असं सांगायचं. मग त्याचं काय येतं, परफेक्ट टेन्स. तर आता प्रेझेंट मध्ये ती क्रिया पूर्ण झालेली आहे, मग ती कसं सांगणार, तर आपण एक्झाम्पल बघूया. त्याने अभ्यास केलेला आहे. त्याने अभ्यास केलेला आहे. मग काय, ही हॅज स्टडीड. त्याने अभ्यास केलेला आहे. तसंच पुढं, त्याने अभ्यास केलेला होता. भूतकाळामध्ये अभ्यास केलेला होता. मग काय ना, ही हॅड स्टडीड. त्याने अभ्यास केलेला होता. त्याने अभ्यास केलेला असेल. ही विल हॅव स्टडीड. त्याने अभ्यास केलेला असेल. ही विल हॅव स्टडीड. त्याने अभ्यास करत आलेला आहे म्हणजेच एखादी क्रिया चालू आहे ती लांब काळासाठी. ठीक आहे, किंवा लांब काळासाठी चालू होती किंवा लांब काळासाठी चालू असेल. मग असं सांगायचं असेल तर त्याच्यासाठी आपण परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा वापर करतो. म्हणजे ती क्रिया झालेली पण आहे आणि चालू पण आहे असं सांगायचं असेल तर शेवट टेन्स आहे तो म्हणजे परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. जसं की तो अभ्यास करत आलेला आहे म्हणजे तो 2 तासापासून अभ्यास करतोय असं सांगायचं. मग काय येणार, ही हॅज बीन स्टडीइंग. ही
has been studying. तो अभ्यास करत आलेला आहे. तो अभ्यास करत आलेला होता. He had been studying. तो अभ्यास करत आलेला होता. तो अभ्यास करत आलेला असेल. He will have been studying. तो अभ्यास करत आलेला असेल. He will have been studying. ठीक आहे. तर अशा प्रकारे 12 टेन्स आपण कव्हर केलेले आहेत. तर यात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण आपण पाहूया. जसं की ही स्टडीड म्हणजे त्याने अभ्यास केला. हे काय झालं? सिंपल पास्ट. तसंच त्याने अभ्यास केलेला आहे. त्यात काय? ही हॅज स्टडीड. त्याने अभ्यास केलेला आहे असं झालं. पण आता मग दोन्हीमध्ये पण पास्ट येत आहे. तर इथं जर आपल्याला वेळ माहित असेल म्हणजे ही स्टडीड यस्टरडे असं म्हणलं आपण. त्यानं काय केला? काल अभ्यास केला. केला कधी? काल. म्हणजेच आपल्याला इथं वेळ माहिती, त्यानं कधी अभ्यास केला, टाइम माहिती. पण इथं ही हॅज स्टडीड म्हणजे त्याने अभ्यास केलेला आहे. पण कधी केला हे महत्वाचं नाही, फक्त केलेला आहे. म्हणजे या आताच्या वेळेच्या अगोदर कधीतरी ती क्रिया घडून गेली आणि किंवा आताच घडली असं सांगायचं असेल तर मग आपण प्रेझेंट हे परफेक्ट प्रेझेंटचा वापर करतो. प्रेझेंट परफेक्टचा वापर करतो. पण एखादी क्रिया घडलेली भूतकाळामध्ये आणि आपल्याला त्याचा टाइम पण माहिती आहे, मग तशा वेळेस आपण सिंपल पास्टचा वापर करतो. ठीक आहे. तशाच प्रकारे दुसरं एक आहे ते म्हणजेच परफेक्ट, पास्ट परफेक्ट. तर हा पास्ट परफेक्ट आहे, पास्टचा पास्ट म्हणजे सिंपल पास्टचा पास्ट आहे. ठीक आहे. हा काय? सिंपल पास्टचा पास्ट म्हणजे ही क्रिया घडायच्या अगोदर ही घडली असेल तर ते सांगण्यासाठी वापर केला जातो. जसं की महेश यायच्या अगोदर मी गेलतो असं सांगायचं. आता मी गेलतो हे सांगायचं असेल तर मग ते ह्याच्यात सांगावं लागणार कुठं? पास्ट परफेक्ट मध्ये. आणि महेश आला ते कशात सांगावं लागेल? सिंपल पास्ट मध्ये. अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे झाले पॉझिटिव्ह वाक्य आणि थर्ड पर्सन सिंग्युलर. हे जे नियम आहेत त्याच्यातले ते कोणाला लागणार? ही, नंतर सी, इट आणि राम असे थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुष एकवचन असेल तर त्यांच्यासाठी या चौघांसाठी हा एक रूल लागू. यातले जे रूल आहेत जसं की वर्बला आयएनजी लागते सिंपल प्रेझेंट मध्ये. तर असे बरेचसे रूल आहेत जे आपल्याला बेसिक मध्ये माहित असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आपली प्लेलिस्ट चेक करावं लागेल जी की चॅनलवर आहे आणि त्याच्यात तुम्हाला समजून जाईल की प्रत्येकाला रूल कोणता आहे. जसं की त्याच्यामध्ये वर्बला आयएस लागते किंवा ईएस लागते किंवा फक्त एस लागते, काय लागतं हे माहित नसेल तर ते आपल्याला त्या व्हिडिओमध्ये कळेल. तसंच कंटिन्यूअस टेन्स असेल तर वर्बचा आयएनजी येतोय. ठीक आहे. कंटिन्यूअस टेन्स असेल तर वर्बचा आयएनजी येतोय. तसंच इथं पण वर्बचा आयएनजी आलाय. आणि परफेक्ट टेन्स असेल तर तिथं वर्बचा थर्ड फॉर्म येतोय. वर्बचा थर्ड फॉर्म आणि इथं पण वर्बचा थर्ड फॉर्म. आणि सिंपल पास्ट असेल तर तिथं वर्बचा सेकंड फॉर्म येतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला जाऊ शकता तिथं आणि ती प्लेलिस्ट चेक करून त्यात प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. तर चला आपण पुढे जाऊया आणि आणखी एक एक्झाम्पल घेऊया. तर हे कोणासाठी लिहिलं आपण? सी, ही, इट किंवा राम हे एकवचन असतील किंवा तृतीय पुरुष एकवचन असायला पाहिजे. तर तेव्हा हे सगळे रूल लागू होते. जसं की ते हॅज आलंय, दुसरा ग्रुप राहतो त्याच्यात हॅव येतं, तर त्याच्याबद्दल आपण घेऊया. ठीक आहे. तर चला आपण ते एक एक्झाम्पल घेऊ.
तर चला आपण आता अनेक वचन बद्दल जाणून घेऊ. म्हणजे एक पेक्षा जास्त कर्ते असतील तर त्याच्यासाठी कोणता रूल लागतो त्याचं एक आपण एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. तर चला सुरुवात करूया. ते जेवण करत आहेत असं वाक्य. काय? ते जेवण करत आहेत. आपण वाक्य कोणतं घेतोय? ते जेवण करत आहेत. ठीक आहे, ते जेवण करत आहेत असं वाक्य. तर त्याच्याबद्दल आपण पूर्ण टेन्सेस मध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला स्पेसिफिकली ह्या टेन्सेस बद्दल म्हणजेच त्या वाक्याबद्दल पाहायचं असेल, हे वाक्य कोणत्या टेन्स मध्ये येतं, तर ते येतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये, कारण ती क्रिया चालू आहे आता सध्या. त्याच्यामुळे ते किती आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. तर चला आपण बाकीच्यांना काय येते ते पण जाणून घेऊ. तर सिंपल प्रेझेंट. ठीक आहे, सिंपल प्रेझेंट मध्ये काय आहे? ते जेवण करतात. काय? ते दररोज जेवण करतात. दररोज घडणारी क्रिया आहे, त्याच्यामुळे काय होईल? ते जेवण करतात. मग काय येईल? दे ईट. दे ईट. ते जेवण करतात. त्यांनी जेवण केलं. दे एट. ईटचा सेकंड फॉर्म एट. ते जेवण करतील. दे विल ईट. ते जेवण करतील. ते जेवण करत आहेत हे वाक्य. ते जेवण करत आहेत. दे आर ईटिंग. ठीक आहे, दे आर ईटिंग. दे आर ईटिंग. ते जेवण करत आहेत. ते जेवण करत होते. दे वर ईटिंग. ते जेवण करत होते. दे वर ईटिंग. ते जेवण करत असतील. दे विल बी ईटिंग. ते जेवण करत असतील. त्यांनी जेवण केलेलं आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली. त्यांनी जेवण केलेलं आहे. दे हॅव ईटन. दे हॅव ईटन. त्यांनी जेवण केलेलं आहे किंवा त्यांनी खाल्लेलं आहे. स्पेसिफिकली ईटन म्हणजे काय? खाल्लेलं आहे होईल. ठीक आहे, त्यांनी खाल्लेलं होतं. दे हॅड ईटन. तर ईटन काय आहे? हा ईटचा थर्ड फॉर्म आहे. ईटन काय? ईटचा थर्ड फॉर्म. ठीक आहे, तर त्यांनी खाल्लेलं असेल. दे विल हॅव ईटन. त्यांनी खाल्लेलं असेल. ते खात आलेले आहेत. आता हे कशासाठी? तर एखादी क्रिया घडते जास्त काळासाठी, मग ते काय? ते खात आलेले आहेत. दे हॅव बीन ईटिंग. दे हॅव बीन ईटिंग. ते खात आलेले आहेत. ते खात आलेले होते. दे हॅड बीन ईटिंग. ते खात आलेले होते. ते खात आलेले असतील. दे विल हॅव बीन ईटिंग. दे विल हॅव बीन ईटिंग. दे विल हॅव बीन ईटिंग. ते खात आलेले असतील. ठीक आहे, तर आपण एकदा रिकॅप करूया, म्हणजेच एकदा रिव्हिजन करून. दे ईट. ते खातात. दे एट. त्यांनी खाल्लं. दे विल ईट. ते खातील. दे आर ईटिंग. ते खात आहेत. दे वर ईटिंग. ते खात होते. दे विल बी ईटिंग. ते खात असतील. दे हॅव ईटन. त्यांनी खाल्लेलं आहे. दे हॅड ईटन. त्यांनी खाल्लेलं होतं. दे विल हॅव ईटन. त्यांनी खाल्लेलं असेल. दे हॅव बीन ईटिंग. ते खात आलेले आहेत. दे हॅड बीन ईटिंग. ते खात आलेले होते. दे विल हॅव बीन ईटिंग. ते खात आलेले असतील. तर हे 12 टेन्सेस आपण एकदाच कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, तर चला आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया. आता हे झाले पॉझिटिव्हची 2 एक्झाम्पल. याच्यामध्ये काही बदल होते. इथं ईएस लागत होतं, ते लागलं नाही, कारण याचे अनेक वचन आहे. हा ग्रुप कशासाठी? अनेक वचनसाठी.
तर मग याच्यात काय काय येतं, आपण दे तर घेतलेला आहे, दुसरं यू वी आय, नंतर राम अँड मोहन. राम अँड मोहन म्हणजे एक पेक्षा जास्त जणांबद्दल बोलतोय, ठीक आहे. तर एवढे याच्यामध्ये येतात. अनेकवचन आणि आय ह्या ग्रुपसाठी हे रूल लागू होतात. जसं की इथं फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल, त्याला आय एस किंवा एस लागणार नाही, ठीक आहे. तसंच इथं आर आलंय, फक्त इथं एक्सेप्शन काय आहे, तर आय असेल तर त्याला एम येते, ठीक आहे. आय असेल तर एम येते, एवढंच फक्त इथं एक्सेप्शन आहे. नंतर इथं हॅव सगळ्यांनाच येते या ग्रुप मधल्यांना, आणि तसंच खालचं पण आहे. इकडं वर तिथं काय होतं, वॉज होतं, ही सी इट हे असेल तर वॉज येते, मग काय येणार वॉज. पण आता काय आले, वर आले, ठीक आहे. आणि बाकी तर ज्या गोष्टी आहेत त्या सेमच आहेत. जसं की इथं हॅड असेल, इथं हॅड बीन, इथं विल हॅव बीन, याच्यात तर काय बदल होत नाही. सब्जेक्ट कोणताही असो फ्युचर टेन्स मध्ये सारखंच वाक्य राहून राहणार, ठीक आहे. तर आपण याच्याबद्दल आता जाणून घेतलेलं आहे. हे होते पॉझिटिव्ह. आता आपल्याला निगेटिव्ह बोलायचे. जसं की तो खोटं बोलत नाही, तो जात नाही, तो गेलेला नाही, त्याने अभ्यास केलेला नाही, ठीक आहे. मग असं बोलायचं तर ते आपल्या निगेटिव्ह मध्ये बोलावं लागतं. तर त्याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. चला, तर त्यात काय होतंय, जास्त काहीच बदल होत नाही. आर ऐवजी आता इथं आर आहे, मग त्याला आरंट येईल, ठीक आहे. आरच्या जागी आरंट. दे आर इटिंग, ते खात आहेत. दे आरंट इटिंग, ते खात नाहीत, एवढाच बदल होईल. आता इथं एम ऐवजी एमंट येईल, ठीक आहे. इज असेल तर इजंट होईल, इथं वर आहे मग वरंट होईल, ठीक आहे. दे वरंट इटिंग, ते खात नव्हते, इथं वॉज येईल. वॉज असेल तर मग त्याचं वॉजंट होईल. ही वॉज इटिंग, तो खात होता. ही वॉजंट इटिंग, तो खात नव्हता, एवढाच बदल, ठीक आहे. तर चला आपण ते पण बघून घेऊया. तर चला आपण आता पुढचं निगेटिव्ह वाक्य घेत आहोत. आता आपण पॉझिटिव्ह घेतले आतापर्यंत, आता निगेटिव्ह घेऊया. तर त्याच्यामध्ये आपण वाक्य घेतोय, त्यानं लिहिलेलं नाहीये. काय, त्यानं लिहिलेलं नाहीये. त्यानं लिहिलेलं नाही आहे असं पण म्हटलं जातं, किंवा त्यानं लिहिलेलं नाही एवढं पण वाक्य चालतं. तर आपण त्याच्याबद्दल जाणून घ्या. आता हे वाक्य म्हटलं आपण कुठे येतं, तर हे येईल परफेक्ट टेन्स मध्ये, प्रेझेंट परफेक्ट मध्ये. कारण ही क्रिया पूर्ण झालेली नाही असं सांगायचं. पूर्ण झालेली असती तर पॉझिटिव्ह वाक्य, पूर्ण झालेली नाही सांगायचंय म्हणून ते निगेटिव्ह वाक्य होईल, ठीक आहे. तर चला आपण बाकीच्या टेन्स मध्ये काय येते ते पण पाहूया, आणि इथं वाक्य काय ते पण पाहूया, ठीक आहे. तर चला आपण सुरुवात करू. आता सिंपल प्रेझेंट मध्ये म्हणजेच साध्या वर्तमान काळामध्ये काय येईल, तो लिहित नाही. पुस्तक असेल किंवा पेपर असेल, काही लिहित नाही सांगायचं आपल्याला, तो लिहित नाही. आता कसं येणार मग ते, ही डझंट राईट, ठीक आहे. पॉझिटिव्ह वाक्यात पुढं ईएस किंवा एस लागत होतं, तर ते आता निगेटिव्ह मध्ये लागत नाही. निगेटिव्ह मध्ये फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म येतोय, ठीक आहे. तर ते तुम्ही लेक्चर मध्ये जाऊन डिटेल मध्ये पाहू शकता, ठीक आहे. ही डझंट राईट, तो लिहित नाही, त्यानं लिहिलेलं नाही. ही डिडंट राईट, त्यानं लिहिलेलं नाही. इथं पण वर्बचा सेकंड फॉर्म येत होता पॉझिटिव्ह मध्ये, आता निगेटिव्ह मध्ये फर्स्ट आलाय, ठीक आहे. पुढे जाऊ. त्यानं लिहिलेलं नसेल, ही ओंट, सॉरी तो लिहिणार नाही, ही ओंट राईट, तो लिहिणार नाही. ही इज रायटिंग, तो लिहित आहे, सॉरी तो लिहित नाही सांगायचं आपल्याला निगेटिव्ह मध्ये. ही इज नॉट रायटिंग, ही इज नॉट रायटिंग, तो लिहित नाही, म्हणजे आता सध्या लिहित नाहीये. तो लिहित नव्हता, ही वॉज नॉट रायटिंग, तो लिहित नव्हता. ही वॉज नॉट रायटिंग, तो लिहित नसेल. ही विल नॉट, ही विल नॉट बी रायटिंग, तो लिहित नसेल. त्यानं लिहिलेलं नव्हतं, ही
सॉरी त्यानं लिहिलेलं नाहीये असं बोलायचं. त्यानं लिहिलेलं नाहीये. प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय त्यानं लिहिलेलं नाही. ठीक आहे, म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली नाही असं सांगायचं. मग काय येणार, ही हॅज नॉट रिटन. वर्बचा थर्ड फॉर्म येतो इथं. ही हॅज नॉट रिटन, त्यानं लिहिलेलं नाहीये. त्यानं लिहिलेलं नव्हतं. ही had not written. त्यानं लिहिलेलं नव्हतं. त्यानं लिहिलेलं नसेल. he will not have written. त्यानं लिहिलेलं नसेल. तो लिहित आलेला नाहीये. he has not been writing. तो लिहित आलेला नाहीये. तो लिहित आलेला नव्हता. he had not been writing. तो लिहित आलेला नव्हता. he had not been writing. तो लिहित आलेला नसेल. he won't, sorry, will घेऊया, will not have been writing. तो लिहित आलेला नसेल. he won't, will not have been writing. तो लिहित आलेला नसेल. तर ह्याच्यात काय आपण शॉर्ट फॉर्म पाहू शकतो. जसं की इज च इजंट होईल. ठीक आहे, तर आपण अगोदर समजून घेऊया. ही डझंट राईट, तो लिहित नाही. आपण 12 टेन्सेस एकदाच कव्हर करतोय आणि ते पण निगेटिव्ह मध्ये. तर चला सुरुवात करू. ही डझंट राईट, तो लिहित नाही. ही डिडंट राईट, त्याने लिहिलं नाही. ही वोंट राईट, तो लिहिणार नाही. ही इज नॉट रायटिंग, तो लिहित नाही. ही वॉज नॉट रायटिंग, तो लिहित नव्हता. ही विल नॉट बी रायटिंग, तो लिहित नसेल. ही हॅज नॉट रिटन, त्यानं लिहिलेलं नाही. ही हॅड नॉट रिटन, त्यानं लिहिलेलं नव्हतं. ही विल नॉट हॅव रिटन, त्यानं लिहिलेलं नसेल. ही हॅज नॉट बीन रायटिंग, तो लिहित आलेला नाहीये. ही हॅड नॉट बीन रायटिंग, तो लिहित आलेला नव्हता. ही विल नॉट हॅव बीन रायटिंग, तो लिहित आलेला नसेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे 12 टेन्सेस आपण कव्हर केलेले आहेत. तर याच्यात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जसं की इथं डझंटचं डज नॉट येतं. डज नॉट असं वेगळं पण लिहू शकतो. तसंच इथं इजंट इज नॉट आहे, मग त्याचं आपण इजंट पण म्हणू शकतो. काय इजंट. तसंच वॉज नॉटचं वॉजंट. हे शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे, हॅज नॉटचं हॅजंट, हॅड नॉटचं हॅडंट. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण शॉर्ट फॉर्म वापरू शकतो. आणि इथं विल नॉट आहे, मग इथं वोंट. इथं काय वोंट वापरू शकतो, मग ते सगळे विल नॉट असतील. तर अशा प्रकारे काय शॉर्ट फॉर्म पण वापरले जातात किंवा लॉंग फॉर्म मध्ये पण देऊ शकतो. जसं की विल नॉट म्हणू शकतो किंवा वोंट म्हणू शकतो. दोन्ही पण बरोबर आहे. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबूया आणि या लेक्चर मध्ये आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही वाक्य कव्हर केलेले आहेत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारण्यासाठी कसे वाक्य वापरले जाते त्याबद्दल जाणून घेऊ. तर चला आपण लवकर भेटूया आणि तुम्ही सराव करा. एक एक्झाम्पल घेतो, ते वाक्य तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. जसं की तो जातो असं एक वाक्य. तर त्या वाक्याला 12 टेन्स मध्ये कव्हर करू शकता आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे लिहून कमेंट मध्ये सांगू शकता. तर चला आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.